नमस्कार, मी सतीश कुलकर्णी पिठापूर येथून आपणा सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार। आज 1 जानेवारी गुरुवार, नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे। आपल्या सर्वांना काहीतरी सांगावं आणि आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ केलेला आहे। 31 डिसेंबर अनेक जण साजरी करतात, ते सांगावं लागत नाही, न सांगताही अनेक जण अनेक प्रकारे तो दिवस एन्जॉय करतात। परंतु पुढं 365 दिवस आपण कसं जीवन जगावं, तेही आनंदात आपल्यासह आपल्या कुटुंबाला, आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांना कसा आनंद द्यावा याचा कोणीही विचार करत नाही। गुरुवार म्हणजे आपल्या गुरु महाराजांचा, गुरु दत्तात्रेय, गुरु श्रीपाद श्री वल्लभ, गुरु नृसिंह सरस्वती महाराज आणि गुरुवर्य श्री स्वामी समर्थ यांचा हा दिवस। नवीन वर्षाला सुरुवात झाल्यानंतर आपण काहीतरी संकल्प करावा की मी तर चांगला आणि आनंदाने जगणार आहेच, परंतु माझ्याबरोबर जे माझे स्नेही सहकारी आहेत त्यांनीसुद्धा चांगलं जीवन जगावं, म्हणून सगळ्यांनी काहीतरी आपल्या जीवनाला दिशा द्यायला पाहिजे। मी वारंवार सांगतो की पारायणापेक्षा तुम्ही वाचनावर भर द्या, आणि वाचन म्हणजे रोज 1 पान वाचलं, 1 अध्यायसुद्धा जास्त आहे। त्याच्यानंतर 20 ओळी कोणत्याही तरी ग्रंथाच्या लिहाव्यात, चांगल्या लोकांमध्ये जावं, चांगल्या लोकांमध्ये मिसळावं, चांगले व्हिडिओ आहेत आज यूट्यूबमध्ये ते ऐकावेत आणि ते चांगल्या लोकांना सांगावेत आणि आपल्या घरातसुद्धा आचरण करून त्याचा काही आपल्याला उपयोग होतो का याचाही विचार करायला पाहिजे। उगीच काही लोक काल तीर्थक्षेत्री जमले, नुसतं रात्रभर धुमाकूळ, आजही नवीन वर्षाचा धुमाकूळ, काही कामं करत नाहीत, फक्त नवीन वर्षाला आम्ही देवाच्या दारात आलो एवढं सांगण्यासाठी लोक देवाला जातात आणि ते आता इथून पुढे वाढणारच आहे। आज पिठापूरला सुद्धा बरीच लोक आलेत, आज दिवसभर फिरायला पण जातील, परंतु आज स्वामी भवनामध्ये सकाळी आरती झाली, त्याच्यानंतर आज दत्तयाग झाला, त्याच्यानंतर दुपारी भजन, संध्याकाळी सत्संग, इतर विविध कार्यक्रम केले जातात, करणार आहोत। परंतु इतर ठिकाणी असं घडत नाही। ते घडण्यासाठी छोट्या मोठ्या मंदिरातसुद्धा नवीन वर्ष जरी आपलं गुढीपाडव्याचं असलं तरी हे सुद्धा नवीन वर्ष तरुण पिढी मानते, त्यांनासुद्धा मंदिरात बोलवून आपण नामस्मरण करायला पाहिजे, प्रसाद रूपाने काहीतरी आपण खायला पाहिजे आणि पारायणाच्या ऐवजी 1-2 पानं कुणीतरी वाचून समजावून सांगायला पाहिजे, किंवा जास्तीत जास्त नामस्मरण आणि आरतीचा कार्यक्रम तरी करायला पाहिजे। आपल्याला पुढील 365 दिवस आहेत। स्वामी भक्तांनी एक विचार करावा की मी दररोज सकाळी थोडं नामस्मरण करेल, संध्याकाळी थोडं नामस्मरण करेल, किंवा आम्ही सहकुटुंब सहपरिवार नामस्मरण करू, आणि हा संकल्प केला तर त्या दृष्टीने आपल्याला पुढं जाता येतं। लोक संकल्पच करत नाहीत। 31 डिसेंबरच्या त्या रात्री मध्यरात्री फक्त धुमाकूळ घालायचा, 1 डिसेंबरला हा हो करायचं आणि तो दिवस एकदा निघाला की संपला, पुन्हा लोक विसरून जातात आणि पुढच्या त्या चालू वर्षाच्या वर्षाखेरीची पुन्हा वाट पाहतात। जीवन फार सोपं आहे, जीवन फार आनंदी आहेत, परंतु वर्षानुवर्ष फक्त 1 दिवसासाठी आनंद घेतात, पुढं वर्षभर लोक दुःखी असतात, संकटग्रस्त असतात। काहीतरी संकल्प करा आणि संकल्पातूनच मार्ग निघतो। संकल्प करत नाहीत, तिथंच गडबड चालू होती। ग्रंथ वाचणं, ग्रंथ लिहिणं, 4 लोकांकडे जाणं, एक काहीतरी ठरवायला पाहिजे। या वर्षात मी अमुक मित्रांच्याकडे जाईल, अमुक मित्रांना बोलवल, या ग्रंथाचं एवढे वाचन करेल, एवढ्या ओळी लिहील, काहीही लोक करत नाहीत। लोक फक्त आपल्या प्रतिवर्षाप्रमाणे तेवढं एन्जॉय करतात, पुन्हा वर्षभर काही नाही। तर ही संधी आहे, आज गुरुवार आहे, आज संध्याकाळपासून आपण ठरवू की रोज 108 वेळा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये, श्री स्वामी समर्थ, किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, या 3 पैकी जो आपल्याला आवडेल तो 108 वेळा किमान। त्यानंतर गुरुलीलामृत, श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथ आणि गुरुचरित्र या ग्रंथापैकी कोणत्याही ग्रंथातल्या 20 ओळी आपण लिहायला सुरुवात करा। रोज एखादा पण मित्र मैत्रिणी नातेवाईक हितचिंतकांना करा, आठवड्यातून एकाला आपल्या घरी बोलवा, आठवड्यातून एकाच्या घरी आपण जा, आणि असं जर आपण खेळीमेळीने राहिलो तर आपल्याला खरोखरच खूप आनंद आहे। आपलं जीवन
आरोग्यमय राहील. कारण सर्वात मोठं औषध मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आहेत, पण सगळं बंद पडलेलं आहे. तर काहीतरी संकल्प करा. मला खात्री आहे जे जे असा चांगला संकल्प करतील त्यांच्या पाठीमागं श्रीपाद श्री वल्लभांचा आशीर्वाद असेल. निश्चिंत जा, मी आहे. गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचा आशीर्वाद आहे. त्याचप्रमाणे अक्कलकोट स्वामींचा आशीर्वाद आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे सर्व आशीर्वाद तुमच्या सेवेमुळे तुम्हाला मिळावे आणि तुमचं उर्वरित आयुष्य नेहमीपेक्षा चांगलं जावं. तुम्हाला जे मागल ते परमेश्वरांनी द्यावं. कारण अभिवचनामध्ये आहे, जो जे मागेल ते ते देईल, गुरु म्हणजे कामधेनू. या गुरु महाराजांनी तुम्हाला द्यावं, ते तुम्ही स्वीकारावं आणि इथून पुढचं तुमचं सर्व आयुष्य सुख, शांती, समाधान, आनंदात, आरोग्यात जावं असं कुलकर्णी कुटुंबियाकडून तुम्हा सर्वांना मी देवाला प्रार्थना करून शुभेच्छा देतो. आणि त्या तुम्ही शुभेच्छाचा स्वीकार करावा आणि आचरणाला सुरुवात करावी. अनेक वर्ष आम्ही जो आनंद घेतो तो तुम्हाला मिळावा अशी माझी तळमळ आहे. आणि म्हणून सोप्यातलं सोपं ₹1 खर्च न करता आम्ही सांगतो, कारण ते आमच्या अनुभवातून सांगतो. तो अनुभव माझ्या पाठीशी आहे, तो तुम्हाला यावा हीच प्रार्थना करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.